नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथं परफेक्ट पुऱ्या कशा बनवायच्या किंवा कमी तेलकट असणाऱ्या, कमी तेल पिणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या ह्याची टिप्स बघणार आहे. इथं आपण इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यातमध्ये मीठ टाकलं आहे चवीपुरतं. इथं हे पीठ पाण्यानेच भिजवून घ्यायचे. काय काय पीठ मळताना तेलाचं मोहन घालतात किंवा तेल घेऊन थोडंसं तेल टाकून मळतात. तर पीठ मळताना, पुऱ्यांचं पीठ मळताना त्यातमध्ये अजिबात तेल नाही घालायचं किंवा कुठलं चपातीचं पीठ मळताना पहिलं पिठामध्ये अजिबात पिठाला तेल लावायचं नाही. तर इथं पुऱ्यांना पीठ मळताना एकदम गठ्ठ मळायचं आहे, सैलसर नाही मळायचं. तर इथं मी गठ्ठ पिठाचा गोळा मळून घेतला आहे. आता दुसरी टीप म्हणजे आपण पीठ मळल्या मळल्या लगेच पुऱ्या लाटायला नाही घ्यायच्या, त्याला 10-15 मिनटं भिजून द्यायचं. आता इथं 10-15 मिनटं हे पीठ भिजलं आहे. तर इथं तिसरी टीप मी सांगणार आहे की आपण ज्यावेळेला पीठ भिजवून घेतो त्यावेळेला पण लगेच पुऱ्या नाही लाटायच्या. तर परत पीठ आपलं ते मुरल्यानंतर परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर परत इथं आपण पीठ मळताना परत ह्या पिठाला अजिबात तेल नाही लावायचं. हे पीठ तसंच मळून घ्यायचं आहे चांगलं. तिथं मी तेल नाही लावलं अजिबात. त्याच्याने काय होतं, अजिबात पिठाला तेल नाही लावायचं. त्याच्याने आपल्या पुऱ्या जास्त तेलकट पण होत नाहीत आणि पुऱ्या जास्त तेल पित पण नाहीत. तिथं मी एक गोळा घेतला आहे मोठा पुरे बनवण्यासाठी. तर इथं मी आता याची मोठी चपाती लाटून घेणार आहे. काय काय छोटे गोळे करून पण पुऱ्या लाटतात. पण इथं एक चपाती करून घेणार आहे मोठी. इथं मी पळपटाखाली रुमाल हाताळला नाही, त्यामुळे पळपट माझा इकडे तिकडे सरकतं. इथे एक मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि एका डब्याने किंवा वाटीने ह्या पुऱ्या बनवणार आहे. त्याच्या ह्याने एक सारख्या पुऱ्या बनतात आपल्या. तर इथं आपण ज्या वेळेला इथं चपाती लाटायला घेतली मी, त्याला पण अजिबात आपण तेल किंवा पिठी नाही लावायची. कारण का पिठी लावली ज्यावेळेला आपण तळतो तेलामध्ये पुऱ्या, तर ते सगळं तेल खराब होतं आणि असं काळं काळं होतं. आणि लाटताना सुद्धा अजिबात त्याला परत तेल नाही लावायचं. त्यामुळं आपल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि अशा छान फुगतात. इथं मी डब्याच्या आकाराने इथे छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्यात. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशाच पुऱ्या बनवा. ह्यातल्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या वापरून अजिबात तुमच्या पुऱ्या तेलकट बनणार नाहीत आणि छान फुगतील. ज्यावेळेला आपण पुऱ्या लाटतो त्यावेळेला जी खालची बाजू असती, पुऱ्या आपण ह्या डब्याच्या आकाराने कट करून घेतो त्यावेळेला त्या खालच्या साईडनेच पुऱ्या सोडायच्यात. आणि इथं पुऱ्या आपण ज्यावेळेला कढईमध्ये टाकतो खालच्या साईडनेच पुऱ्या आपण तेलामध्ये सोडल्या की चांगली फुगती पुरी. त्याच साईडने टाकायच्यात आणि खालची बाजू आपण चांगली भाजून द्यायची आणि मगच पुरी पलटी करायची. पुऱ्या सारख्या आपण उलट्या पालट्या नाही करून तळायच्या, त्यातमध्ये मग जास्त तेलकट होतात पुऱ्या. एका साईडने चांगल्या भाजायच्या आणि एकदाच पलटी करून घ्यायच्या. दोन्ही साईडने एकदाच भाजून घ्यायचे आणि मग काढून घ्यायच्या. म्हणजे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि जास्त तेल पित नाहीत. आता आपण सारख्या जर उलट्या पलट्या केल्या तर एकदम अशा हे होतात पुऱ्या. इथं आपल्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या तयार झाल्या. तुम्ही पण नक्की बनवून बघा.